जळगाव येथील मनपा अंतर्गत झालेल्या पाईप चोरीच्या गुन्ह्यात तिसरा गुन्हा अखेर दाखल झालाय। अजून किती गुन्हे दाखल होतील हे मात्र अद्याप बोलू शकत नाही। कारण असं की यामध्ये कंटाळाला टक्केवारी दिली म्हणून हा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला। सुनील महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या म्हणून हा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाला। त्याचबरोबर अजून 6 जण आहेत, त्यामध्ये 1,06,00,000 रुपयांचा आतापर्यंत पाईप चोरीला गेल्याचं बोललं जात आहे। यामध्ये कंटाळाला 10% रक्कम देऊन माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांनी हा ठेका मिळवला होता। त्यांच्या साथीदारांनी गिरणा पंपिंग रोड जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा रस्ता दापुरी परिसरातील सुमारे 1,310 मीटरपर्यंत भूमिका असलेली 437 बीडीचे पाईप व सावखेडा शिवारातील जलशुद्धीकरण केंद्रातील 41 लाख रुपये असे एकूण 1,06,00,000 रुपयांच्या ऐवज चोरीस नेला। हा प्रकार मनपाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात गुरुवारी आला होता। माजी विरोधी पक्षनेता महाजन यांनी एक कार्य केल्याचं उघड झालंय। तसेच आर्यन पार्क परिसरात जुनी पाईपलाईन खोदून बीडचे पाईप चोरी करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते। संशयित हे महापालिका माजी पक्षनेता होते, तसेच त्यांच्या पत्नी महापौर होत्या। त्यांनी या पदाचा दुरुपयोग केल्याचं बोललं जात आहे। या गुन्ह्यात त्यांना मदत करणारे अजून मोठी नावं देखील लपलेली आहेत। टक्केवारी घेणाऱ्याला आधी नोकरीतून हकालपट्टी करावी, कारण या नगरपालिकेमध्ये टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जात आहे। तसेच या टेंडरचे अभय अमृतराव शिंदे वय वर्ष 33 राहणार दादवाडी यांच्या चंदामृत एंटरप्राइजेसचा फॉर्म्युला देण्यात आलाय। यामध्ये त्यांचे मित्र अक्षय मनोज अग्रवाल हा मदत करत होता, परंतु त्याच्याकडे टेंडरची 75,41,000 रुपयाची रक्कम भरण्यासाठी पैसे न जमल्यामुळे त्यानं सुनील महाजन यांच्याशी टेंडर पुन्हा झाल्यानंतर चोरीने नेला। 1,06,00,000चा माध्यम ऑल टेंडर पूर्ण झाल्यानंतर देखील मनपा माजी विरोधी पक्षनेता महाजन यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अक्षय अग्रवाल, भावेश पाटील, अमीन राठोड, कुंदन पाटील, निरंजन पाटील, सादिक बिस्मिल्ला खाटिक यांच्या मार्फत कट रचून शासकीय व खासगी मालमत्तेमध्ये अतिक्रमण मालमत्तेचं नुकसान करून महापालिकेत 1,06,00,000 रुपयांचा पाईप व भंगार साहित्य चोरून नेल्याप्रकरणी मनपा कनिष्ठ अभियंता दीपक चौधरी यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल झालाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.